श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आलेला आहे चैत्र महिन्यातील गुढीपाडवा. म्हणजेच बघा 19 मार्चला गुरुवारच्या दिवशी हा गुढीपाडव्याचा सण जो आहे तर तो साजरा केला जाणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हा सण अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जात असतो. प्रत्येक घरासमोर या दिवशी गुढी उभारली जात असते. मराठी नवीन वर्षाची सुरुवात याच दिवसापासून होत असते आणि त्यासोबतच यंदा चैत्र नवरात्राची सुरुवातसुद्धा याच दिवसापासून होत आहे. त्यामुळं या गुरुवारला आणखीनच महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. असं म्हटलं जातं की याच दिवशी ब्रह्मदेवांनी या सृष्टीची निर्मिती केली होती असा उल्लेख ब्रह्मपुराणामध्ये सापडतो. तर बघा या दिवशी आपण सोने चांदीची खरेदी करतो, नवीन वाहन खरेदी करत असतो, त्यासोबतच जमीन घर यासारखी महत्त्वाची कामं करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. हा जो गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे तर तो बघा 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखला जात असतो. या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त न पाहता आपण कोणतीही शुभ कामं जी आहेत तर ती करू शकतो. यामुळं या दिवशी बघा अनेक जण सोने चांदीची खरेदी करतात, नवीन वस्तूंची खरेदी करत असतात. धार्मिक मान्यतेनुसार बघा याच दिवशी भगवान राम 14 वर्षांचा वनवास भोगून त्यासोबतच रावणाचा वध करून पहिल्यांदाच अयोध्येमध्ये परतले असताना तेथील जनतेनं त्यांच्या स्वागतासाठी भगवे पताके जे आहेत तर ते उभारले होते, म्हणजेच गुढी उभारली असल्याचं मानलं जातं आणि म्हणूनच तेव्हापासून हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात असतो. आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या दिवशी बघा सकाळी उठल्याबरोबर आपल्याला उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. यामुळं आपल्या घरातील सर्व दोष, बाधा, दरिद्री नष्ट होऊन आपल्या घराची, पतीची, आपल्या मुलांची वर्षभर भरभरून अशी प्रगती होईल. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. असा हा उपाय आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, सकाळी उठल्याबरोबर आपल्याला उंबरठ्यावर कोणती वस्तू ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे बघा तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याची संपूर्ण जी माहिती आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या दिवशी गुढीपाडवा आहे, यामुळं आपल्याला लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरीही चालणार आहे. प्रत्येक वर्षी आपण सूर्योदयापूर्वी म्हणजे बघा सूर्योदय होण्याच्या वेळी आपण गुढी उभारत असतो आपल्या घरासमोर. म्हणजेच या दिवशी आपल्याला लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये 4 ते 5 कडुनिंबाची पानं टाकून यानं आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे. यानंतरनं आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. घर स्वच्छ करून झाल्यानंतरनं मुख्य दरवाजाचा उंबरठा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे. आपल्या घरासमोर गुढी उभारायची आहे आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तर बघा हा उपाय आपल्याला सकाळी 7 नंतरनं करायचा आहे. 7 ते 10 वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करता येणार आहे सकाळच्या वेळेमध्ये. तर बघा आपल्याला उंबरठ्यास थोडंसं पाणी टाकून हळदीचं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. त्यानंतरनं बघा आंब्याच्या आणि झेंडूच्या पानांचं तोरण आपल्याला मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतरनं मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे जो आपण स्वच्छ पुसून घेतलेला आहे तर त्याच्यावरती थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र आणि हळद मिक्स करून आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती देखील आपल्याला अष्टलक्ष्मीचं चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे किंवा लक्ष्मीचं पदचिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे. सुंदर छानशी
थोडीशी का होईना आपल्याला तिथं रांगोळी काढायची आहे. आपल्या घरासमोर आपल्याला सडा टाकून त्यावरती सुद्धा सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. आता मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल व्हायचं आहे. उंबरठ्याचं देखील पूजन करून घ्यायचं आहे. जे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तर त्याचं देखील पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. तर हे सर्व आपल्याला आपली देवपूजा गुढी उभारल्यानंतरनं ही सर्व कामं करून झाल्यानंतरच आपल्याला ही उंबरठ्याचं जे पूजन आहे तर ते करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला बघा एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे. दिवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दुहेरी कापसाची वात घालून आपल्याला त्यामध्ये 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि तो असा एक दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ घेऊन यायचा आहे. तिथे थोडेसे मुठभर तांदूळ ठेवून त्याच्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मुख्य दरवाजाचा जो आपण घरामध्ये प्रवेश करतो बघा, त्याची जी उजवी बाजू आहे तर त्या बाजूला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतरनं तिथेच त्या ठिकाणी आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकून त्याच्यावरती एक तांब्या किंवा पितळेचा तांब्या जो आहे तर तो गच्च पाण्यानं भरून आपल्याला तिथं उंबरठ्याच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवायचा आहे. त्यामुळं बघा आपल्याला तिथं थोडेसे फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा तांब्या तिथं ठेवायचा आहे. यासोबतच बघा आपल्याला ह्या दिव्याची देखील पूजा करायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत आणि दोन्ही हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे. कारण की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो किंवा उंबरठा असतो तो आपल्या घराचं सर्वस्व मानला जातो. तिथूनच बघा आपल्या घरामध्ये सकारात्मकता येत असते, नकारात्मकता देखील येत असते. त्यासोबतच अलक्ष्मी येत असते. लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करत असते. आणि म्हणूनच बघा माता लक्ष्मी ज्या घरामध्ये म्हणजे क्लेश, कलह, वाद होत नसतील किंवा जे घर स्वच्छ असतं, ज्या घराचं अंगण स्वच्छ असतं तर त्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि म्हणूनच आपल्याला हे जे घर आपलं जे आहे तर ते नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे. आपलं अंगण देखील आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. आणि असा हा एक दिवा आणि स्वच्छ तांब्या जो आहे पाणी भरून तर संपूर्ण दिवसभर आपल्याला तिथंच ठेवायचं आहे. दिवा तासभर जरी जळाला तरीही चालेल. यानंतरनं बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, या दिव्याखालचे तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. आणि या तांब्यामधील जे पाणी आहे तर ते बघा तुळस सोडून इतर आपण कोणत्याही झाडाला ओतून द्यायचं आहे. असा पाण्याचा तांब्या जर आपण मुख्य दरवाजावरती भरून ठेवला तर तो अतिशय शुभ मानला जात असतो. आणि त्यामुळंच आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असा एक तांब्या भरून ठेवायचा आहे आणि असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखालचे जे तांदूळ आहेत तर ते आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकतो. आणि नंतरनं हे जे पाणी आहे तांब्यामधील तर ते आपण इतर कोणत्याही झाडाला ओतू शकतो. फक्त तुळशीच्या झाडाला आपल्याला ओतायचं नाही. तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जात असते. आणि याच दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ बघा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण आपल्या घरासमोर गुढी, आपल्या घरामध्ये बघा सुख समृद्धी यावी, भरभराट व्हावी यासाठी गुढी जी आहे तर ती उभारत असतो. नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस असतो तर आपण या नवीन मराठी वर्षाच्या पहिल्याच दिवशी असा हा एक उपाय करायचा आहे. आणि ज्या आंब्याच्या पानांचं तोरण आपण मुख्य दरवाजावरती लावलेलं आहे तर ते बघा दुसऱ्या दिवशी सुकल्यानंतरनं किंवा तिसऱ्या दिवशी सुकल्यानंतरनं वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे किंवा निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. तर प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय नक्की करायचा आहे. याचं शुभ फळ जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.